सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे महत्त्व, नामस्मरण का करावे आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे काय काय फायदे आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात. स्वामी समर्थांचे नामस्मरणाचे महत्त्व एक आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भारतीय अध्यात्म परंपरेत नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांनी, महापुरुषांनी आणि सद्गुरूंनी नामस्मरणालाच मोक्षाचा आणि शांतीचा, आत्मिक उन्नतीचा सर्वात सोपा व प्रभावी मार्ग मानला आहे. विशेषतः अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे एक भक्तासाठी एक शक्तिस्थान आहे, एक आधार आहे आणि जीवनातील अडचणीवर मात करण्याचे अमोघ साधन आहे. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक युगात माणूस बाहेरून कितीही सुखी दिसत असला तरी आतून अस्वस्थ, चिंताग्रस्त आणि अस्थिर आहे. अशा वेळी स्वामींचे नामस्मरण हे मनाला शांती देणारे आहे, बुद्धीला स्थिरता देणारे आणि आत्म्याला समाधान देणारे साधन आहे. त्यामुळे तुम्हीही नामस्मरण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे केवळ ओठाने नाव घेणे नव्हे. नामस्मरण म्हणजे श्रद्धेने नाव घेणे, भावाने नाव विचारणे. भावाने म्हणजे भावनेने, विश्वासाने स्वामींना आठवणे आणि संपूर्ण समर्पणाने त्यांच्या चरणी मन अर्पण करणे. स्वामी समर्थ हे केवळ 2 शब्द नाहीत, तर ती एक दैवी शक्ती आहे. त्या नावातच स्वामींची कृपा, संरक्षण आणि मार्गदर्शन सामावलेले आहे. स्वामींचे नामस्मरण का करावे? स्वामी म्हणजे आधार. जीवनात प्रत्येक क्षणी माणसाला आधाराची गरज असते. पैसा, नातेवाईक, मित्र हे सगळे काही काळापुरते साथ देतात. पण स्वामी समर्थ हे असे गुरु आहेत जे कधीही साथ सोडत नाहीत. त्यांच्या नामस्मरणामुळे भक्ताला सतत असे वाटते की कोणीतरी आपल्याबरोबर आहे. नामातच जी शक्ती आहे. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नामात मोठे बळ आहे. स्वामींच्या नावात आध्यात्मिक शक्ती आहे. नियमित नामस्मरण केल्यामुळे नकारात्मक विचार दूर होतातच, भीती तर कमी होते आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की केवळ स्वामी समर्थ असा जप केल्याने कठीण प्रसंग सुद्धा अधिक सुलभ झालेले आहे. मनाला शांती मिळते. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे अशांत मन आहे. स्वामींच्या नामस्मरणामुळे मन एकाग्र होते, विचारांची गोंधळ होते तो थांबतो. स्वामींच्या नामस्मरणामुळे राग, द्वेष, चिंता कमी होतात. नामस्मरण हे जणू मनासाठी एक औषधच आहे. स्वामींच्या नामस्मरणाचे फायदे तर अनेक आहेत, पण मी थोडक्यात काही फायदे सांगणार आहे. पहिला फायदा आहे मानसिक लाभ. नामस्मरणामुळे मनावर सकारात्मक संस्कार होतात. सतत स्वामींचे नाव घेतल्याने मन आपोआप सात्विक होते. नैराश्य, भीती, आत्मसंशय यासारख्या भावना कमी होतात. आज अनेक लोक डिप्रेशन, तणाव, झोप न येणे अशा समस्यांनी ग्रस्त आहेत. अशा वेळी स्वामींचे नामस्मरण हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे. आध्यात्मिक उन्नती. नामस्मरणामुळे भक्त हळूहळू अध्यात्माकडे वळत जातो. संसारात राहूनही त्याला वैराग्याची अनुभूती येत राहते. स्वामींवर श्रद्धा वाढत जात आहे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द नामस्मरणातून प्रत्यक्ष अनुभवास येतात. कर्मफळात सुधारणा होते. आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते, परंतु नामस्मरणामुळे कर्माची तीव्रता मात्र फार कमी होते. वाईट कर्मांचे परिणाम कमी होतात आणि चांगल्या कर्मांना बळ मिळते. आत्मविश्वास आणि धैर्य वाढतो. जेव्हा माणूस सतत स्वामींचे नाव घेण्यात मग्न असतो,
तेव्हा त्याला असे वाटते की आपण एकटे नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरीही तो घाबरत नाही. धैर्याने शांतपणे परिस्थितीला सामोरे जातो. घरात सकारात्मक वातावरण आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. घरात नामस्मरण केल्यामुळे कलह, भांडणे कमी होतात. वातावरण अधिक प्रसन्न राहते. घरात शांतता आणि सुखसुद्धा नांदते. स्वामींच्या नावाने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. नामस्मरण कसे करावे ते नियमितपणा ठेवावा लागतो. दररोज ठराविक वेळेला नामस्मरण करणे फार महत्त्वाचे असते. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. भाव महत्त्वाचा असतो. फक्त मोजके शब्द म्हणून नाव घेणे पुरेसे नाही. मनापासून श्रद्धेने, प्रेमाने स्वामींचे नाव घ्या. स्वामींशी मन मोकळे करा. जसे आपण आपल्या आईवडिलांशी बोलतो. कोणताही नियम नाही. स्वामींच्या नामस्मरणासाठी माळ लागतेच असं नाही. विशिष्ट आसन आवश्यक नाही. ठराविक संख्या बंधनकारक नाही. फक्त मन आणि श्रद्धा आपली पुरेशी आहे नामस्मरण करण्यासाठी. स्वामी भक्तांचे काही अनुभव आहेत. असंख्य भक्त सांगतात की नोकरीच्या अडचणी आमच्या दूर झालेल्या आहेत. आजारातून आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आर्थिक संकटातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. कौटुंबिक समस्यासुद्धा आमच्या सुटलेल्या आहेत. हे सगळे केवळ स्वामींच्या नामस्मरणामुळे शक्य झाले आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. विश्वासाने जर नामस्मरण केलो तरच आपल्याला त्याचं फळसुद्धा भेटतं. नामस्मरण आणि समर्पण. खरे नामस्मरण तेच जे समर्पणातूनच येते. स्वामी जे होईल ते तुमच्याच इच्छेने होऊ दे अशी भावना मनात ठेवली की जीवनातील ताण आपोआप कमी होतो. समर्पण म्हणजे पळ काढणे नाही, तर स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे समर्पण असते. आजच्या युगात नामस्मरणाचे महत्त्व तर खूपच आहे. आज माणसाकडे पैसा आहे, सोयीसुविधा आहेत, तंत्रज्ञान आहे, पण तरीही तो अस्वस्थ आहे. कारण आत्मिक समाधान नाही आहे. ते समाधान फक्त आणि फक्त नामस्मरणातून मिळू शकते. उपसंहार. स्वामी समर्थांचे नामस्मरण हा कोणताही चमत्कार नाही, तर तो एक आध्यात्मिक शास्त्रीय मार्ग आहे. जो माणूस श्रद्धेने, सातत्याने आणि भावाने स्वामींचे नाव घेतो त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते. अडचणी येतात पण त्या सहज करण्याची शक्ती, ताकद मिळते. दुःख येते पण त्यातून अडकून पडावे लागत नाही. कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते. स्वामींना शरण जा, नामस्मरण करा आणि निश्चित व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्य ही शक्य करतातच स्वामी. त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.